केलेले आहेत आणि बऱ्याच धक्क्यातनं परत सावरलाय. पक्ष फुटले, पक्षातनं परत नवीन निर्मिती केली, परत तुम्ही लोकांमध्ये गेला आहात. हा कितपत तुमच्या आयुष्यातला मोठा धक्का तुम्ही मानता आणि या धक्क्याला सावरण्यासाठी पुढची शरद पवारांची रणनीती महाराष्ट्रासाठी काय असणार? निकाल काल लागला, काल हा निकाल काल झाला. आज मी कराडमध्ये आहे. निकाल काल लागला. तुम्ही कायम सातारा जिल्ह्यामध्ये असता, असे अनेक धक्के बदलून प्रश्न विचारायचा आहे आपल्याला. हा निकाल सगळ्या लागल्यानंतर सुद्धा एखादा घरी बसला असता. मी काही घरी बसलो नाही. मी पुन्हा एकदा जी तरुण पिढी आम्हा लोकांचं काम करू इच्छिते त्यांना या सगळ्या निर्णयाचा अनुभव घ्यायचा कधी त्यांना असा सोसावं लागेल याचा अनुभव त्यांना कधी नव्हता. आणि त्यामुळे त्यांचा एक आत्मविश्वास वाढवला पाहिजे. पुन्हा एकदा नव्या जोरानेही कर्तृत्वानं पिढी उभी केली पाहिजे याच्यासाठी लक्ष केंद्रित करणं हा माझा कार्यक्रम आहे. लगेच दुसरा दौरा म्हणजे पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी समजायचं. म्हणजे लोकसभा आहे, त्याच्या आधी जिल्हा परिषद आहे, पंचायत संस्था आहे, स्थानिक संस्था आहेत. कारण नसताना कराड उत्तरमध्ये यशवंत विचारांच्या नागरिकांना मतदारांना बाळासाहेब पाटलांचा जो झालेला पराभव मान्य आहे, कुठलंही कारण नसतं. नाही, साहजिक गोष्ट आहे. आता बाळासाहेब इथं बसलेत म्हणून मी सांगतो असं नाही. सार्वजनिक जीवनात बाळासाहेब म्हणजे एक स्वच्छ चारित्र्याचा नेता, एक. नंबर 2, लोकांसाठी प्रचंड असोसिएट. नंबर 3, सरकारातल्या किंवा ज्या संस्था चालवतात ते इतक्या निर्मळ संस्था आहेत. आता सह्याद्री सरकारी साखर कारखाना महाराष्ट्रातले जे उत्तम चालणारे कारखाने आहेत, ज्यांचा व्यवहार अतिशय उत्तम आहे, कुणी होऊ शकत नाही, असं सगळं असलेल्या व्यक्तींना असं मतदानात फरक अंतरावर करावं हा आमच्या सरकारला सुद्धा धक्काच आहे.